माझ्या पोराला पिठल्याची पोळी खूप आवडते आणि इतक्या वेळा त्याला पिठल्याची पोळी करून दिली आहे की मला पिठल्याच्या पोळीत PhD केल्यासारखं वाटतंय बघा. बेसन पिठात लाल तिखट, मीठ, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर टाकलेली आहे. पाणी टाकून व्यवस्थित अशा पद्धतीनं मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर एक 5-10 मिनटं झाकून ठेवा. छान मुरलं की चव छान लागते पिठल्याच्या पोळीला. अशा पद्धतीच्या चपातीच्या तव्यावर जर तुम्ही पोळी करत असाल तर तो तवा चांगला रापलेला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर आधी चपात्या केलेल्या पाहिजे किंवा तेल थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे मग पोळी चिकटत नाही. आणि ही अशी भली मोठी पोळी केली की आमच्या घरात मला चिडवतात बघा, पिठल्याची पोळी केलीस का भाकरी केलीस म्हणून. तर मी म्हणते त्याला पण कौशल्य लागतं. एवढी मोठी पोळी सहसा कुणाला जमत नाही बघा. जरा मोठी केली की ती तुटलीच म्हणून समजा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.